पावसाळा चालू झालं की रानभाज्या बाजारात यायला सुरुवात होते. त्यातलंच हे करटुलं. तर करटुलाची भाजी तुम्ही कधी केली आहे का? आज मी तुम्हाला रेसिपी दाखवते. या पावसाळ्यात तुम्ही नक्की करून पहा. नमस्कार मंडळी, कशी आहात? मजेत ना? ही करटुली किंवा कोण कंटुली म्हणतं, कोण गोड कारली देखील म्हणतात. तर ही बाजारातून आणली. निब्बर असतील तरच बिया काढायच्यात, अन्यथा कोवळे असतील तर उभ्या फोडी अशा करून घ्यायच्यात. तर अशा प्रकारे उभ्या फोडी करून घेतल्या. मला वाटतं साध्या ज्या रानभाज्या असतात, ज्या साध्या पद्धतीने केल्या की त्यातले गुणधर्म तसेच राहतात आणि आपल्या शरीराला उपयुक्त ठरतात. करटुल्यासाठी खूप काही साहित्य नाही. लसणाच्या पाकळ्या आणि 2 मिरच्या ठेचून घेतल्या. छान त्याची अशी पेस्ट करून घ्यायची. तसं कढईत तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झालं की त्यात मोहरी, जिरं घालायचं आहे. तडतडलं की कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण केलेलं वाटण घालायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यातच आपल्याला एक चौकोनी चिरलेला कांदा घालायचा आहे. तो पण मिक्स करून घ्यायचा आहे. गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडं मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आहे आणि परतून घ्यायची. हिंग, हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट मिक्स करून घ्यायचे. एक झाकण ठेवून वाफ काढायचे. तेल सुटलं की आपल्याला त्यात करटुली घालायची आहे आणि पाणी न घालता चांगलं परतवून एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि नंतर थोडंसं पाणी घालायचं शिजण्यापुरतं. करटुली शिजले की त्यात आपल्याला दाण्याचा कूट, तुम्हाला हवा असलं तर खोवलेला नारळ घालू शकता, गरम मसाला घालू शकता. मला इथे साध्या पद्धतीने पाहिजे होतं म्हणून मी गरम मसाला वगैरे घातलेला नाही आहे. कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घ्यायच्या. आपली करटुली तयार. ह्या रानभाज्या आपल्या शरीराला खूप गरजेच्या असतात. प्रत्येक पावसाळ्यात करून खायला हव्यात. व्हिडिओ आवडला असलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या पेजला फॉलो देखील करा. बाय बाय. गुड डे.